पंढरपूर नगर परिषदेने संदपट विभागातील गौतम विद्यालय ते गुजराती कॉलनी या रस्त्यालगत लोकांच्या सोयीसाठी मोठी रक्कम खर्च करून फुटपाथ तयार केला आहे। हा संपूर्ण फुटपाथ गुजरात कॉलनीच्या भिंतीलगत तयार करण्यात आलेला आहे। या फुटपाथावरून विवेकवर्धिनी विद्यालय, गौतम विद्यालय, कर्मयोगी विद्यालय अशा विविध शाळांमध्ये विद्यार्थी जात असतात। या शाळेतील मुलांना या फुटपाथचा मोठ्या प्रमाणात वापर करणे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे होते। त्यामुळे पंढरपूर नगर परिषदेने सदरचा फुटपाथ तयार केला आहे। या फुटपाथालगत गुजराती कॉलनीच्या भिंतीवर स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर, हरित पंढरपूर या स्वच्छतेच्या बाबतीत लोकांची जागृती करण्यासाठी पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने भित्तचित्री तसेच संदेश देण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण फुटपाथ पंढरपूर नगर परिषदेने अतिशय चांगल्या पद्धतीने तयार केला आहे। परंतु सदरचा फुटपाथ तयार झाल्यानंतर या फुटपाथावर या गुजराती कॉलनी परिसराच्या आजूबाजूला राहणाऱ्या वाळू चोरांनी वाळू चोरीसाठी वापरण्यात येणारी गाढवं या फुटपाथावर बांधून संपूर्णपणे फुटपाथ कब्जात घेतलेला आहे। या फुटपाथाचा रहदारीसाठी कसल्याही प्रकारचा वापर हे वाळूचोर लोकांना करू देत नाहीत। लोकांना दम देणे, वेळप्रसंगी मारहाण करणे अशा प्रकारची कृत्य करून वाळू चोर करीत आहेत। या भागातील वाळू चोराच्या जात समूहातील नेत्याचे समर्थन असल्यामुळे लोकांची प्रचंड गैरसोय होत असतानाही या वाळू चोरांच्या कारवायांवर तसेच वाळू चोरांवर पंढरपूर नगर परिषदेमार्फत कसल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही। पंढरी उदयच्या वतीने लोकांच्या अडचणीला तोंड फोडण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष फुटपाथची झालेली दयनीय अवस्था लोकांपुढे आणण्यासाठी तसेच या वाळू चोरांवर तातडीने कारवाई करून नगर परिषदेने त्यांची गाढवे जप्त करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करून फुटपाथ हा पुन्हा एकदा रहदारीसाठी लोकांना खुला करावा अशी मागणी लोकांमधून होत